54 लाख लोकांना नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र मिळाले, त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळाले. किंवा आकडा 4 ने धरला तरी 2 कोटीपर्यंत जातो त्यो. आणि सगळ्या स्वराला मिळाल्यावर मराठीत राहत नाहीत खाली. मग काय जायचं मुंबईला? तुझ्या का भाजी हायच वेळा आम्हाला मुंबईत काय ऐका ना, हे जे दुसरा मुद्दा जो मानताय ना, जर अस्तित्वात सत्य परिस्थितीत येत असेल तर बोला. दुसरा मुद्दा आहे तो प्रशासकीय बाबीचा आहे. लक्षात आहे, 2 वेगवेगळे मुद्दे. प्रशासकीय बाबीचा आहे. तुमच्या मूळ आंदोलनाचा जो शब्द होता ना सरसकट पर्यंत, त्या सगळ्या गोष्टीवर आता जुळले का, हा साधा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हे प्रशासकीय नंतरची बाब आहे. जर त्यांनी तातडीने विशेष बाब केली ह्या 2 दिवसासाठी, नोंद मिळाली, त्याला लगेच प्रमाणपत्र द्यायचं वंशावळ जुळून त्याची, किंवा त्यांनी ते काय करायचं त्यांनी ठरवायचं. त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला म्हणजे काका चुलते आत्या त्यांना जर दिलं 20 तारखेच्या आत, तर हा आकडा पुढे जातोय आणि सगळे सोयरे त्याला जॉईन होते त्या प्रमाणपत्राला सरसकट. मग तुम्हाला 20 तारखेला सांग. हे झालं प्रशासकीय बाब. मूळ तुम्ही ज्या शब्दासाठी आंदोलन करत होतात, जी चर्चा सरकारबरोबर सुरू होती, ते तुम्ही एकत्र आलेत का, साधा प्रश्न आहे. हे प्रशासकीय बाबीचं नंतर बघू. मूळ तुम्ही ज्या विषयाला धरून शब्दाला धरून आंदोलन करत होता आता त्याबरोबर. पण नोंदी मिळालेल्या ज्याची मिळाली त्याला पत्र दिलं आणि त्याच्या नातेवाईकाला दिलं परिवारातल्या, तर जुळतंय. त्यांना नाही दिलं तर ही कागद घेऊन मला डोक्यावर घेऊन येणार लागेल. म्हणजे आतापर्यंतच्या त्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आता एकमत झालंय तुमचं आणि सरकारचं, असं समजायचं का? लग्न करायला दिलं तर तो प्रशासकीय बाबीचा भाग आहे. प्रशासकीय भाग मग आमचा आंदोलनाचा भाग आहे, त्यांचा प्रशासनाचा भाग आहे. ऐका ना, समजून घ्या, मला लक्षात आम्हाला आलं. आमचं साधा प्रश्न आहे माझा. तुमचं आंदोलन कशासाठी आहे की ते सरसकट पर्यंत आंदोलन, एक उपोषण आंदोलनाचं, दुसरा जो सर्टिफिकेट द्यायचा तो प्रशासकीय भाग आहे. आतापर्यंतचा जो भाग आहे उपोषणाबद्दलचा विषयाचा, तो क्लिअर झालाय का? आणखीन नाही म्हणलं मी, पण ज्याची नोंद मिळाली त्याला सगळ्यांना जर 54 लाखांना प्रमाणपत्र दिलं, त्याचा लाभ त्याच्या नातेवाईकाला परिवारातल्या दिला, प्रमाणपत्र दिले आणि त्याला सगळ्याला मिळाली 20 तारखेच्या आत, तर आम्ही ज्यासाठी लढतोय ते सफल होतोय. पाटील 54 लाख नोंदी सापडल्यात, तुम्ही 2च दिवसात सरकारला का म्हणताय, ते तुम्हाला शक्य वाटतं का? 54 लाख लोकांपर्यंत जाणं, सरकारला काही थोडासा अवधी देणं शक्य नाही का तुम्हाला? कारण 54 लाख लोकांपर्यंत जायचं. त्यांच्या गावागावात नेटवर्क आहे, प्रत्येक गावात महाराष्ट्रातल्या. त्यांच्याकडे यंत्रणा आहे, एका रात्रीत काही करू शकते, एवढी यंत्रणा आहे त्यांच्याकडे. वेळ नाही, गरज सुद्धा नाही. एका दिवस त्यांनी मनावर घेतलं तर उद्या, आज रात्रीतून जर सगळीकडे निरोप गेले तर उद्या लोक अर्ज भरू शकते. आणि त्यांनी जर विशेष बाब याला केली तर त्याच संध्याकाळी रात्रीत सगळ्या 54 लाखांना वाटप करू शकते. विशेष बाब जर केली, एखादा अधिकार जर दिला तर 20 तारखेच्या आत नाही, 18 तारखेच्या आतच शक्य आहे, पुढे सुद्धा नाही. आणि हे जर वेळच वाटत असेल, वेळ लागतो याला, तर मग मागच्या 1.5 महिन्यापासून सांगतो तेव्हा काय केलं, आता काय होणार आहे पुढे. सरकारने अधिकृतरित्या नोंदी जरी लावल्या तर ते एक प्रमाणच होऊन जातं ना की यांना हा अमुक अमुक व्यक्ती हा कुणबी समाजाचा आहे म्हणून, आणि ज्यांच्या नोंदी हो, ग्रामपंचायत प्रमाणच आहे ना सरकारचं. आणि मग त्याचा अर्थ का नुसतं वाचायचं बसा बरोबर प्रमाणपत्र कावा. बरं, दुसरा प्रश्न तुम्हाला लावलं त्याच्यावर समाधान चालू नाही चालणार ना. तुम्हाला विहिरीत पाणी दिसतंय, नुसतं वरून बघून नाही चालणार, त्याला मोटर टाकून पिकाला द्यावं लागेल, तर त्या पाण्याचा उपयोग नाही. ते पाणी काय उपयोग? विहीर भरली कशाला भरली? त्यात कोंबड्या परायला लागल्या, मरून मारायला लागल्या, ते काय पाणी? ते वर तर त्यात आलं पाहिजे ते काला. आता तुम्हाला जो प्रस्ताव दिला आहे, घेणार आहेत म्हणजे ते स्पेशल शिबिर घेणार आहेत. मग शिबिरालाच विशेष बाब करा म्हणतो मी, कुठं काय म्हणतोय. आमचा जो हट्ट आहे आरक्षणाच्या महाराष्ट्रातल्या मागणीसाठी, तो पुरा होतो याच्या माध्यमातून. पण कवा ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र मिळाले तर, नसता ह्यो कागद आमच्यासाठी राहणार आहे. बस पुन्हा फसून अर्ज केल्याशिवाय प्रमाणपत्र देता येत नाही असं. अर्ज केल्याशिवाय प्रमाणपत्र देता येत नाही. आपण अर्ज करण्यासाठी नोंदीत कुणाच्या मिळाल्यात ह्या ग्रामपंचायतला राज्यातल्या लावलंच नाही तर त्याला काय माहिती माझं नाव निघालंय, ते वाचत येत नाही, त्याचं काना नाही मात्रा नाही, नुसते रेषेवर दिलेले ते असं लिहिलेले ते. ह्याचं कसं करणार आहात? दिलेल्या प्रस्तावाचं तुम्ही पुढे काय करणार आहात? कशी बैठक घेणार आहात आणि पुढे काय करणार आहात? अभ्यास वाचणार याच्यात काही दिवसात त्याला पुन्हा सांगा, पण प्रमाणपत्र अगोदर गरजेचे तर त्याला किंमत येणार तर नाही. उद्या त्यांना कधीपर्यंत निरोप देणार आहात? त्यांचाच निरोप येईल ना. त्यांनी ते प्रमाणपत्र देण्याच्या बाबतची काय भूमिका, अगोदर प्रमाणपत्राला किंमत आहे तर त्याला प्रश्न विचारला पाटील, मी माहिती द्या. बच्चूबा, आतापर्यंत हे सगळी सोयरी जुळत आलेली आहे, ते लग्नही करायला तयार आहेत सरकारसोबत, तर थोडीशी मेहनत तुम्ही घ्यावी.
2 दिवसात का नाही होऊ शकत? त्यांचं म्हणणं थोडंसं लॉजिकल आहे की एवढी मोठी यंत्रणा असताना 2 दिवस पुरेसे आहेत. तुम्ही एक सांगा आता, त्या मराठवाड्यामधलं मी महाराष्ट्राची माहिती नाही घेतली, पण मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये 30,000 नोंदीपैकी आपण 14,000 प्रमाणपत्र वाटप केलं. 14,000 50%वर तर आपण आलो. आणि उद्या आणि परवा सगळ्या महाराष्ट्रामध्ये शिबिरं सुरू होणार. तो आकडा आपल्याकडे येईल. शिबिर सुरू झाल्यानंतर काय होतंय का, आपण ग्रामपंचायतला लावू किंवा वेबसाईटवर आपण टाकले, मोबाईलवर ते भेटणार. त्या वेबसाईट पण आपण जाहीर करून टाकणार का प्रत्येकाच्या हातीच जाईल. मोबाईलवर सुद्धा त्याची नोंद त्याला भेटणारच आहे. आता मोबाईलवर काही नोंदी, काही ग्रामपंचायतमध्ये आपण पुरावे जे काही नोंदी सापडल्या ते देणार. आणि आता पाटील असं म्हणतात की ज्याच्या नोंदी आहे त्याच्या घरापर्यंत पोहोचतो. तो एक आपण प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाकडून आपण करू. आता राहिला प्रश्न जातीचे दाखले द्यायचा. जातीचा दाखला द्यायला किमान त्याला अर्ज करावा लागेल. आता अर्ज केल्याशिवाय त्याला जातीचं प्रमाणपत्र देता येणार नाही, कारण त्याची सही पाहिजे अर्जावर. आता अर्जावर सही केली नाही ना आपण त्याला जातीचं प्रमाणपत्र घरपोच आणून दिलं तर असं होणार नाही. एखादा उद्या क्लेम करून मी कुठं मागितलं होतं. तर माझं असं मत आहे की आता हे जे काळ आहे तुम्ही जन या संदर्भात जातीचा अर्ज प्रमाणपत्र भेटण्यासाठी अर्ज करेल. त्याच्यासाठी विशेष बाब म्हणून काय प्रमाणपत्र तातडीने देण्याचं काय आहे ते आम्ही आता वरिष्ठांशी बोलतो आणि त्याच्यासाठी काय आपल्याला मोहीम राबवता येईल ते करू. बच्चे भाऊ 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत का? 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत का? आहे. प्रशासकीय सरकार पातळीवरचं यश मिळालेलं आहे. आता प्रशासकीय पातळीवरचं राहिलं असं म्हणायचं विषय आहे. सरकार पातळीवर तुम्हाला यश मिळालं, फक्त प्रशासकीय पातळीवरची कार्यप्रणाली तेवढं राहिले असं म्हणायचं. काल 4-5 वाजेपर्यंत एका शब्द 4-5 घंटे बसतो. खुद मुख्यमंत्री स्वतः बसतो आणि त्याच्यावर सगळ्या एका पाटील साहेबांनी जे शब्द लिहून दिले त्याच्यावर सगळं करून आता आम्ही तो एक मसुदा आणलेला आहे. त्याच्यातही अधिकही आपण काही दुरुस्त्या आम्हाला असं वाटलं हेच अंतिम दुरुस्ती आहे. पाटील म्हणतात का आधी आम्ही अधिक त्याच्यात काही दुरुस्ती आहे. ठीक आहे. आधी माझं असं म्हणणं आहे का ते कुठल्याही समाजाचं ते सोयीचं झालं, म्हणजे अर्धवट केलं नाही पाहिजे. हे या मताचं तर मी आहे.